जॉली स्पोर्ट कामतगर विपक्ष मरुआई केवणी दिवे या दोन टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स मजबूत आहेत आणि त्या कारणास्तव एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. चला 12th मॅन पाठवा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुधाकर विथ प्रवीण, तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर जॉली स्पोर्ट कामतगर टीमच्या बाजूने. गोलंदाज पाहूया कोण येतोय. तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती चांगली सुरुवात कोणत्या टीमच्या बाजूने होईल हे आपल्याला पाहावं लागेल. रजनीश बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक पाहूया कशा प्रकारे हाताळलं जाईल. दोन पॉवरफुल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील हा पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅकवर रजनीश. स्टेप आउट होऊन ऑन साइडला फटका सजवलाय. खाली क्षेत्र निवडला. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. एक पॉवरफुल फलंदाज आहे. नक्कीच मोठ्या फटक्यांपासून ज्या फलंदाजाची ओळख आहे तो सुधाकर. त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर मोठा फटका. चौकार आलाय. अकाउंट ओपन करत असताना सुधाकर या चौकारासोबत स्वतःचं त्याचबरोबर संघाचं देखील चांगली सुरुवात. रजनीश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला सीमा रेषेलगत दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. विलास बालू पाटील, सचिन पाटील. षटकातील पुढचा बॉल. या बॉले संपर्क हवत असं नाहीये. विलास बालू पाटील अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चुकीची कॉलिंग. तालमेलची कमतरता. परिणाम स्वरूप महत्वाची विकेट. प्रवीणला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये येतोय. अतिशय खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली, कारण प्रवीण देखील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. कोणत्या प्रकारे बॉलचा सामना न करता मैदान सोडावं लागलंय. निराश असेल यात काही शंका नाहीये. रजनीश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून उडवलाय. बॉल 1 बाउन्सने निघून गेलाय. सीमारेषा पार. हा सुधाकरचा बॅटमधून निघणारा दुसरा चौकार. बॅट मधून हा चौकार आलाय. 9 धावा धावफलकावर आहेत. रजनीश या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकासाठी नक्की जबाबदारी स्वीकारत असताना या वेळेस दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय.
अवांतर धाव मिळेल आणि या अवांतरच्या मदतीने धावफलक 10 कदम 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय बॉलला. अरविंद त्या ठिकाणी बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. डबल 1 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आपल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 2 चौकार जरूर आपण या षटकामध्ये पाहिल्यात. डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर सुधाकर नॉन स्ट्राईक एंडला. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतंय. स्वीप करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट झालाय. यष्टीरक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षक देखील बीट झालाय आणि बॉल लॉंग स्टॉप रिजन मधून सीमापार. मिळतील 4 चौकार. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू कलेक्ट झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 17. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम मरुआई खेवणी दिवेसाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. नेक्स्ट मॅच गावदेवी ओवली विपक्ष दिव्यस्फोट पाये या 2 टीममध्ये पाहायला मिळेल. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. षटक क्रमांक 2. गोलंदाजीमध्ये पहिल्या परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर सचिन येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे डीप मध्ये आपण पाहतोय. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. सीमारेषेलगत 4 खेळाडू तैनात केले गेलेत सुधाकर साठी. सचिन पाटील एक महत्वाचा खेळाडू टीम झॉली कामतगरच्या दृष्टीने. षटकातील पहिला बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. विनोद यष्टीरक्षक झेल खाली येतोय, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप आणि ती देखील कोणाची? सुधाकरची. हे कदाचित जॉली कामतगरला महाग पडू शकतंय, कारण सुधाकरकडे भरपूर मोठी ॲबिलिटी आहे. चांगला विस्फोटक फलंदाज आहे. त्याला जीवनदान देणं किती महाग पडेल हे मात्र येणारा काल सांगेल. सिंगल आली आहे या बॉलवर. सचिन पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर झिगी लालके हाताने खेळून काढलाय. चांगल्या बॉलला सन्मान दिला जात आहे, मात्र एखादा खराब चेंडू आल्यानंतर त्यावर मोठ्या धावा वसूल करण्याचा मानस या 2 फलंदाजांच्या भाटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आवश्यकता देखील आहे, कारण मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी मोठ्या फटक्यांचा प्रयोग नक्कीच त्या ठिकाणी करावा लागेल. सुधाकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सचिन पाटीलचा हा पुढचा बॉल. या बॉलेस देखील टॉप एज लागला. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल स्टॉप केला गेतोय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. राम त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन, कारण त्या ठिकाणावरनं जर बॉल ट्रॅव्हल झाला असता तर सीमारेषा क्लिअर केली असती.
3 धावा वाचवल्यात राम या क्षेत्ररक्षकाने. झाली अहमदगडसाठी. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. एका हाताला अपंगत्व असताना देखील काय कमालीचं क्षेत्ररक्षण राम यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल होतं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतात. रजनीश बॉल उचलतात. फेकी झाली. 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. सचिनच्या माध्यमातून हे षटक फेकले जात आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या होत्या आणि त्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न झाली अहमदगड टीमच्या बाजूने. यावेळेस जोरदार अपील. काय घडलं त्या ठिकाणी. स्विच हिट करण्याचा मानस जरूर होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर 22 आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आहे. सो कोणताही खेळाडू पाणी घेऊन जाणार नाहीये. याकडे देखील लक्ष असू द्या. हे सोनालकरांचं आयोजन आहे. इथे कोणत्या प्रकारची कमी नसेल यात तील मात्र शंका नाहीये. भरपूर चांगलं आयोजन नियोजन सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील या स्पर्धेला या ठिकाणावरून सुरुवात झाली आहे. भरपूर आतुरता होती या स्पर्धेची आणि त्या आतुरतेवर फुल स्टॉप लागला गेलाय फायनली. आज नक्कीच सुरुवात झाली आहे या स्पर्धेला. मॅच नंबर 4 चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सन्माननीय इंजिनियर राजू मडवी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मी उमेश दादा मुकादम आपणास देखील विनंती करतोय की आपण देखील या नेक्स्ट मॅच मध्ये जरूर त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर अरविंद आलाय. पाहूया अरविंद कशा प्रकारे हे षटक आदलेल. मात्र कमालीचं षटक. षटक क्रमांक 2 सचिनच्या माध्यमातून फक्त 5च धावा खर्च केल्या गेल्यात. षटकातील पहिला बॉल. अरविंद बॉलिंग ट्रॅकवर. समोर सुधाकर. या वेळेस ताकदीचा भरपूर वापर झालाय. बॉल थांबणार नाहीये. निघून जातोय सीमा पार. मिळतील पूर्ण 6 षटकार. 1 2 अतिशय सुरेख फटका. पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भरपूर आधी चेंडूची लाईन रेड केली आणि त्यानंतर पिक केला. कमालीचा फटका. भरपूर लांब पल्ल्याचा हा षटकार पाहायला मिळाला. सुधाकरच्या बॅट मधून 6 धावा टीम मरुआई खेवणी दिवेच्या अकाउंट मध्ये. अरविंद पुन्हा एकदा. यावेळे समोरच्या दिशेने विलास भालू पाटील आहेत. त्या ठिकाणी बॉल स्टॉप केला गेला. एक धाव कंप्लीट. फक्त न फक्त मिळेल सिंगल.
वेलकम उमेश मुकादम. टीम पायेचे सर्व आहेत. आपलं हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा झेल कंप्लीट केला गेला होता. अतिशय सुरेख झेल विलास बालू पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सतीची खेळी या संपुष्टात आली आहे. $29 29 धावा धावफलकावर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण माफ करा तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. अरविंद या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक चांगलं केलंय अरविंदने. षटकातील पुढचा बॉल अरविंद पुन्हा एकदा. या वेळेस स्टॉपेज लागलाय. बॉल यष्टीरक्षकाच्या मागे ट्रॅव्हल होतोय. राम आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळालं. अरविंद पुन्हा एकदा. अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. यावेळेस चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. वेल स्टॉप विनोदच्या माध्यमातून मात्र त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. हिट झालं नाहीये. एक धाव देखील अतिरिक्त मिळाली आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 31 धावा धावफलकावर आहेत. आपण व्यासपीठावर वळणार आहोत. आपल्यामध्ये सन्माननीय दिव्य स्पोर्ट पाये टीमचे सर्व उमेश मुकादम दादा उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करूया. मी पंढरी हरट आपणास विनंती करतोय की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. महाराजांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी आपण पाहतोय. हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज हरट. शेवटचं षटक विलास बालू पाटील बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पहिल्या 3 गोलंदाजांचा विचार केला तर 31 धावा खर्च झाल्या आहेत. गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. पाये टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन. चला आपण देखील लवकरात लवकर या. समोरच्या दिशेने प्रहार तर झालाय. बॉल 1 बाउन्सने निघून गेलाय सीमा पार. मिळतील 4 चौकार. पहिल्या बॉलवर चौकार आलाय सुधाकरच्या बॅट मधून. षटकातील लपटचा बॉल टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये उंचच उंच. जज करता आलं नाहीये त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत.
गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन, चला आपण टॉस साठी या, कारण आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. (37) धाबा धावफलकावर आहेत. विलास या बॉलेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय, मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 38 वर पोहोचलाय. शेवटच्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. विलास पाटील यांच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. 38 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर देखील संपर्क हवत असं नाहीये, फक्त न फक्त सिंगल मिळेल. उर्वरित 2 बॉल मध्ये एखाद मोठा फटका जरी आला ना तरी देखील टोटल चांगलं पाहायला मिळेल. प्रकाश मडवी आणि सन्माननीय रुपेश मडवी यांच्या माध्यमातून नक्कीच आज जेवणाची व्यवस्था या ठिकाणी झाली आहे कॉमेडीसाठी. षटकातील पुढचा बॉल, आणि संतोष पाटील अग्रिगोळी धाबाचे प्रोप्रायटर आहे, ज्यांच्या माध्यमातून ते बनवलं गेलंय. आणि ती टेस्ट जी आहे ना ती आम्हाला आधीच माहिती आहे. संतोष पाटील म्हटलं की अग्रिगोळी डाबाचे प्रोप्रायटर. षटकातील पुढचा बॉल, विलास बालू पाटील पुन्हा एकदा. या बॉलेस देखील ड्राईव्हचा फटका, बॉल कार्पेटच्या शाने जातोय. अगदी वेगाने सचिन पाटील त्या ठिकाणी पोहोचलाय. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. (41) 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल, या बॉलेचा बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4 चा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती, 41 धावा झाल्या आहेत. 42 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. चला टॉस साठी या. गावदेवी ओवली विपक्ष दिव्य स्पोर्ट पाये या 2 टीम मध्ये पुढची मॅच आपण पाहणार आहोत. चला टीम ओवलीचे कॅप्टन आपण या. संदेश पाटील आपण पाहुण्यांना पाठवायचा आहे. सन्माननीय पाहुण्यांना आपण टॉस बॉक्स मध्ये घेऊन जात आहे. हरिभक्त पारायण
पंढरीनाथ महाराज यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जायचे, तसेच राजू मडवी आपण देखील जायचे। संदेश वखारे टॉस बॉक्स मध्ये सज्ज झालेले आहेत। चला महाराज, आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं, आपल्या शुभ असते पुढील मॅचचं टॉस बॉक्स मध्ये संदेश वखारे तुमच्या सोबत। धन्यवाद। धन्यवाद। दोन्ही टीमचे कॅप्टन सोबतच आमचे मान्यवर देखील या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। मात्र टॉससाठी जे नाणं या ठिकाणी स्पेशली बनवलं गेलंय ते आधी आपण पाहूया। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय सरपंच उपसरपंच चषक 2025, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी सोनाले। टीम ओवलीचे कॅप्टन कॉल करतायत अरविंद भोईर यांच्या माध्यमातून आई गावदेवी सोनाले असं म्हणणं होतं आणि तेच आलंय। नक्कीच आपण गिफ्ट टॅम्पर आहे ते गिफ्ट टॅम्पर देऊया। टॉस विनिंग कॅप्टनला आपण स्वर्गीय बाजीराव पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय बाजीराव पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं हे गिफ्ट टॅम्पर देतोय। आकर्षक वॉच या ठिकाणी दिलं जात आहे। त्यानंतर टॉस नक्कीच हरणाऱ्या कॅप्टनला देखील हरिश्चंद्र पाटील यांच्या माध्यमातून गिफ्ट टॅम्पर आहे। त्यानंतर रवी मडवी आणि आकाश पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेलं हे कोल्ड्रिंक आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला देतोय। हे कोल्ड्रिंक देखील या ठिकाणी दिलं जातंय। त्यानंतर पाहुण्यांना विनंती करतोय आपण बसून घ्या। टॉस जिंकलाय टीम ओवलीचा कॅप्टन आहे कॅप्टन अरविंद भोईर साहेब माझे संवेद आहेत। टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण करताय, याचं मुख्य कारण काय? निश्चित फिल्डिंगमध्ये आमची चांगली करामत आहे यावर्षी, त्याच्यामुळे फिल्डिंगमध्ये कमीत कमी रन्समध्ये रोखण्याचा देवेश पाये संघाला प्रयत्न असणार आहे। देवेश पाये संघ ही स्ट्रॉंग संघ आहे, तरी कमीत कमी रन्समध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न असणार आहे। या स्पर्धेबाबत थोडक्यात निश्चित सोनाले आई गावदेवी सोनालेचे सर्व खेळाडू खरोखर त्या खेळाडूंना मी धन्यवाद देतो, कारण त्यांचं जे क्रीडांगण आहे आपल्या तालुक्यातलं एकमेव असं क्रीडांगण आहे सोनाले ग्राउंड। खरोखर त्या ग्राउंडची त्यांची जी सजावट आहे आणि त्यांची जी मेहनत आहे ग्राउंडसाठी, त्या संघाला मी खरोखर धन्यवाद देतो। के आणि पूर्ण टीमला खरोखर धन्यवाद देतो। धन्यवाद तुम्हाला। मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा। त्यानंतर देवेशपूर पाय टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत। टॉस महत्वाचा होता का, आणि जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं। आता फलंदाजी करायची आहे 4 ओव्हरमध्ये, कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40-50 प्लस करण्याचा प्रयत्न करू। कोणत्या फलंदाजाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? उमेश मुकादम आहे, मी आहे, योगेश देवलेकर आहेत। या स्पर्धेबाबत थोडक्यात एकदम उत्तम आयोजन आहे। धन्यवाद तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा। तर टॉस बॉक्स मध्ये टॉस झालाय, टीम ओवलीच्या कॅप्टनने गोलंदाजी स्वीकारली आहे। फलंदाजीसाठी देवेशपूर पाय टीमला इन्व्हाइट केलंय। टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी संदेश पाटील B1 टिकर उपस्थित आहेत। ओव्हर टू द कॉम बॉक्स। थँक्यू सो मच संदेश वखारे। उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। या व्यासपीठावर उपस्थित झालेला आहे सन्माननीय संजयजी मडवी साहेब, माजी सरपंच सोनाले गाव, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनला आपण गिफ्ट अँड कोल्ड ड्रिंक्स दिलेले आहेत। आमचे मित्र अक्षय बाजीराव पाटील आणि रवी मडवी आणि आकाश पाटील, आणि त्याचबरोबर हरिचंद्र पाटील साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतो स्पेशल, कारण की स्वर्गीय बाजीराव पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय बाजीराव पाटील यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट वॉच, एक घडेल देण्यात आलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सन्माननीय हरिचंद्र पाटील साहेब यांच्यामधून एक गिफ्ट आहे। टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टनला गिफ्ट देत आहोत। कोल्ड ड्रिंकची व्यवस्था झालेली आहे। रवी मडवी आकाश पाटील A1 जोडी यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे। त्यानंतर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच 5 गिफ्ट आहेत टोटल। एक ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅच, ती ट्रॉफी आम्हाला कैलासवासी लवेश नरेश पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री नरेश सोंग्या पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यानंतर पैठणी साडी आहे स्वर्गीय गणेश भोईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दिनेश भोईर यांच्याकडून ती पैठणी साडी देण्यात आलेली आहे। स्पोर्ट कॅप, ती मैदानामध्ये आपण नक्कीच कॅप बघणार आहोत।
जयनाथ गंगाराम महाराज साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे. त्यानंतर प्रेशर कुकर जो आहे कैलासवासी कुसुम हनुमान थळे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय संजयजी थळे साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे. चॉकलेट बॉक्स आहे सिनर्जी फूड्स यांच्यामध्ये ऋषभ शेठ यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आहे. प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक क्रमांकाची ट्रॉफी जी आहे प्रताप मडवी साहेब आणि कैलाश मडवी साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहे. मालिकावीर सुंदर अशी ट्रॉफी आहेत या स्पर्धेमध्ये. विशाल पाटील इंजिनियर यांचा आम्ही आभार व्यक्त करते. मालिकावीर स्पोर्ट्स सायकल आहे सुनील सावलाराम गोरे साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये जो वॉटर बॉक्स पाहत आहे तो नक्कीच संजय जोशी त्याचबरोबर गोरख जोशी यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. पाणी आणि कोल्ड्रिंक्स त्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आणि स्पर्धेमध्ये चेंडू जे आहेत विशाल मात्रे आणि भोलेनाथ पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि मला वाटतं खेळाडू कुठेतरी कमी आहेत आणि सर्वचे सर्व टटिया सर्कलच्या आतमध्ये आहेत, काही हरकत नाहीये. सचिन आणि विनोद ही सलामीची जोडी जॉली कामतगर संघाची आपण पाहतोय. 42 धावांचं आव्हान आहे. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये आहे. सुधाकर आलेला आहे गोलंदाज आणि सुरुवात होत आहे दुसऱ्या डावाला. धावसंख्या झाली आहे 42 धावांचा लक्ष्य आहे आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज आपण पाहतोय सचिन. 9 स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज विनोद. गेम ऑन. पहिला चेंडू ऑन साईडला, शतरक्षक नाहीये, चेंडू चालला सीमा रेखा पार. पंचांचा इशारा येतोय, हा आहे षटकार. मला डीजे ऐकायला मिळणार नाहीये. दुपारचं भोजन आलेलं आहे आणि भोजन दाते आमचे या स्पर्धेमध्ये ज्याने मला भोजनाची व्यवस्था केलेली आहे सन्माननीय प्रकाश मडवी आणि सोबतच त्याचबरोबर रुपेश आराडे यांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. मात्र शतरक्षक आहे. कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला. विकेट प्राप्त केला फलंदाज सचिन. बॅक टू डग आउट. सन्माननीय प्रकाश मडवी, रुपेश मडवी आणि रुपेश आरड या तिघांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी आजच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आयोजन कमिटी नक्कीच दुपारचं जेवण आलेलं आहे. जेवणाचा स्वाद घेताना आमचे संपूर्ण समालोचक, स्कोरर आणि आमचे पंच. आज वार शुक्रवार आहे. आमचे अन्नदाता एक पुण्याचं काम करताना थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. सर्वांनी फार चांगली मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहतात भिवंडी तालुक्यातील एक मानाची स्पर्धा, सोनाले गावाचं नाव इतिहासाच्या पुस्तकामध्ये नक्कीच लिहिला जाईल. इतकी मोठी स्पर्धा, कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे. अरविंददादा भुईर यांनी देखील उल्लेख केला या स्पर्धेचा की खेळाडूंचं प्रोत्साहन, खेळाडूंना पुढे कसं जाता येईल क्रिकेटच्या माध्यमातून या गोष्टीकडे सोनाली टीम संघाने नक्कीच लक्ष दिलंय. नवीन बॅटर तालुक्यातील एक जबरदस्त क्रिकेटर विलास भालू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. पहिली धाव सिंगल आली आहे. धावसंख्या 7 धाव फलकावर. एक विकेट लवकर गेला. सचिन झेलच्या स्वरूपात आउट झाला होता. सुधाकर गोलंदाजी करतोय. धावा थांबवायच्यात 42. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. मुंबई नाशिक हवे एन कडून गोलंदाजी करतायत गोलंदाज आणि समोर पुन्हा एकदा सज्ज होत आहे विनोद स्ट्रायकिंग वर. कमीत कमी धावानं थांबावा लागेल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. सुधाकर पुन्हा एकदा बॅटची एज. विकेट किपर चेंडू पर्यंत नाहीये. पायाने चेंडू अडवलाय की पायाने चेंडू उडवलाय असाच हा प्रश्न निर्माण होतोय. मात्र धावा पूर्ण केलेले आहेत. विलास बालू पहा काय एनर्जी आहे. तिसरं धाव देखील पूर्ण केलेला आहे. जबरदस्त. वेलकम मिनी माथेरन. आपल्या सर्वांचा लाडका इंद्रपाल सध्या इथे जोडला गेलेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 3 धावाने धावपळक 10 धावा धावपळकावर पाहायला मिळत आहे. विलास बालू असंही मोठं नाव आहे. भरपूर वर्षापासून त्यांना खेळताना आपण बघत आलेलो आहोत.
सुधाकर कमबॅक करेल का? मागच्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या. शॉर्ट बॉल समोर केलाय पॉलोत्र मध्ये, चांगली फिल्डिंग आहे, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. करे कोई भरे कोई. लालच में आ चुके थे वहां पर बल्लेबाज. लालच बुरी बला आहे. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विनोदने आता खेळपट्टीची साथ सोडली आहे आणि आता निराश आहे विलास बालू स्वतःवर. आज जर मी क्रॉस स्ट्रोक खेळलो असतो कदाचित माझ्या संघाला धाव मिळाली असती आणि माझा पार्टनर जो आहे निराश पावलाने गेला नसता मैदानाच्या बाहेर. 30 सर्कल क्रॉस कंपल्सरी लक्षात घ्या. सर्व संघांना सांगू इच्छितो इथून, कारण की याच्या अगोदर शिवनेरी आमने टीम संघाला आपण पॅनल्टी दिली होती 2 धावांची. स्पर्धा चांगली आहे, नियम त्याच्याहून कडक नियम ठेवलेले आहेत या स्पर्धेमध्ये. म्हणजे जे क्रिकेटमध्ये असतात ते नियम सर्व फॉलो केलेले आहेत आई गावदेवी सोनाले 40+ संघाच्या माध्यमातून. सुधाकर गोलंदाज तयारी करताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. धनराज आलाय. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला खेळलाय. पॉवर प्लेचा षटक आहे, शतरक्षक नाहीये. चेंडू चाललाय, 1 बाउन्स येतोय. विलास बालूच्या बॅटमधून चौकार. क्लास पाहायला मिळते क्रिकेटचं. जसं चेंडू तसं उत्तर दिलेलं आहे. पॉवर जनरेट केली होती, मात्र पहिला टप्पा जो आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू सीमा पार येतोय चौकार. 4 धावाने पहिला पॉवर प्लेचा षटक. सध्या तरी जॉली कामतगर संघाच्या पक्षामध्ये धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14 धावा आणि 2 धावाची पॅनल्टी जी आहे ती ऍड करून टोटल धावा 16 धावा धावफलकावर. कारण की खेळाडू कमी आहेत. मुरवाई किवनी दिवे टीम संघाकडे, त्याकरता पंचांनी पॅनलच केला गेलाय. चला गोलंदाजीला सुरुवात, दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. विलास बालू आणि धनराज लक्षात घ्या, तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल तर पंचांना सांगा. मैदानाच्या आतमध्ये वॉटर बॉक्स आहे, कोल्ड ड्रिंक्स विथ पाणी जो तुम्हाला फिट ठेवेल असा सर्व खेळाडूची सोय केलेली आहे सोनाली टीम संघाने. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरा गोलंदाज तयारीमध्ये आहे. प्रवीण आलाय षटक क्रमांक दुसरा घेऊन आणि फलंदाजीसाठी सज्ज होत आहे धनराज. जास्त नाहीये, 42 धावा बनवायचे आहेत. पॅनल्टीसह 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात इथे नक्कीच झाली आहे. पुढचा चेंडू, इथे चेंडूला पाहतोय आपण खेळला गेलाय. शतरक्षक नाही तर गोलंदाज स्वतः चेंडू मागे. एक झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. विलास बालू कधी दुसरा धाव पूर्ण करून त्या साईडला उभे राहिले होते. धनराज मात्र कटनाईमध्ये होता, मात्र त्याने देखील वेग वाढवला आणि धाव पूर्ण केला. हा क्रिकेट आहे पोटीप्लाचं. ही ऊर्जा आहे क्रिकेटची. चांगला खेळण्याचा ते प्रयत्न करतायत. धावा चांगल्या आहेत. अजूनही मी म्हणेल की मुरवाई किवनी दिवे टीम इथून प्रयत्न करेलच. विकेट्स फार महत्वाचे असतील. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 14 धावा आणि पॅनल्टीच्या 2 धावा अशा 16 धावा आल्या होत्या. ऑफस्टिकचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू आहे. पंच करायचं होतं शेवटच्या मोमेंटला, थोडंसं निर्णय चुकलं फलंदाज धनराजच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहेत 18 धावा धावफलकावर 18. दुपारचा वातावरण, शांत वातावरण, नो डीजे, ओनली कॉमेंट्री विथ लाईव्ह टेलिकास्ट. प्रवीण फुलटा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगचा शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. हलकासा मिसफील्ड झालाय. दुसरा धाव धनराज इथे कंप्लीट करताना पाहायला मिळत आहे. प्रत्येकी चेंडू मागे धावा बनतायत, हे फार महत्वाचं आहे. आपण पाहताय तर आजच्या दिवसातील पुढचा सामना पाहतोय आपण. एक रंगतदार लढत नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. वेलकम महेश मडवी, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रवीण पुढचा चेंडू टाकताना बॅटर सज्ज होत आहे धनराज. प्रत्येकी चेंडू मागे धावा होत आहेत. 20 धावा. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा
कट केल्या चेंडूला, मागच्या बाजूने खेळायचं होतं मात्र शतरक्षक होता तिथे शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. नक्कीच दुसऱ्या षटकाचे आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धाव फलकावर 21 धावा 21. हा एक लकी आकडा आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. प्रत्येक संकष्टीला 21 मोदकांचा नैवेद्य आपण बाप्पाला दाखवत असतो. हा आकडा आलेला आहे. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल हुक केलाय चेंडूला, शतरक्षक भरपूर दूरवर आहे, चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय चौकार. हा क्लास आहे, कलत्मेचा वापर आहे विलास बालू याच्या माध्यमातून. बघितलं शतरक्षक ज्या प्रकारे लावला गेलेला आहे त्या प्रकारचीच फटकेबाजी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. चौकाराने धावा झालेल्या आहेत 25 धावा धावफलकावर. सिल्वर जुबली 25. एकच विकेट 2 विकेट गेलेल्या आहेत. नक्कीच आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगतायत आउट होणारे फलंदाज सचिन आणि विनोद. दुपारचं भोजन सध्या सुरू आहे. अल्पेश गायकवाड, संदेश वखारे आणि आमचे पंच तिसरे पंच भाऊ पाटील सध्या मेजबानीचा स्वाद घेत आहेत. आयोजन कमिटी देखील सज्ज आहे तिथे. प्रवीण शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक केलाय, पुन्हा एकदा तिथे शतरक्षक नाहीये. अजून एक चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार विलास बालू याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग. जसं आपण वय जेव्हा 18-20 वर्ष असावी या खेळाडूंचे तेव्हाचा हा खेळ जो होता ना तोच खेळ सध्या आपण पाहतोय मैदानामध्ये. वय 40 गाठल्यानंतर देखील आपण एक स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान माजी अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर आपण करत आहोत. संजय मडवी साहेबांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा मानस सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करायचे. आणि गावदेवी ओली टीम संघाचे सर्व एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. त्यांचा इथे मानस सन्मान, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा महावस्त्र आणि या स्पर्धेचा नेहमी आठवण राहणारा सन्मान चिन्ह आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतो. थँक्यू साहेब. आणि तुम्हाला पुढील येणाऱ्या मॅचसाठी भरपूर सारी शुभेच्छा आहेत. बॅक टू क्रिकेट जाऊ या मैदानामध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय तर कोल्ड्रिंक्स विथ पाणी घेतला गेलेला आहे आणि तो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. संजय जोशी आणि गोरख जोशी यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. हेमंत प्रकाश पाटील अर्थात बंटी यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे. एक पुण्याचं काम केलंय या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावर 29 धावा झालेल्या आहेत. बोल्ट इक्वेशन आता 12 चेंडू आणि इथे जर आपण विचार केला 13 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं आहे, मात्र कोणता गोलंदाज आहे तो गोलंदाजी करेल, जास्तीत जास्त विकेट घेईल या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहोत. गोलंदाजाचं नाव पुरवायचं आहे, लक्षात घ्या. सदानंद आलेला आहे. सदा आता विचार करेल की गोलंदाजी कशी करावी. विकेट टू विकेट तुम्हाला विकेटच घ्यायचे आहेत. जर मॅच जिंकायची आहे तर तुम्हाला विकेटच फार महत्वाचे असतील. काय हरकत नाही, पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये भरपूर गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे आयोजन कमिटीने. सर्वप्रथम खेळाडूंना बसण्याची व्यवस्था केली आहे. नक्कीच वेटिंग टीमला देखील बसण्याकरिता 3 ते 4 मंडप बनवण्यात आलेले आहेत. त्या मंडपामध्ये नक्कीच सर्व संघ वेटिंग आहेत. मात्र यानंतर होणारा सामना देवेस्पोर्ट पाहे आणि गावदेवी ओली अशी लढत यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. ऑलरेडी गावदेवी वडगर संघाने खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे. 2 संघांना पराभूत करून पुढे वाटचाल केली आहे. चला सदानंद गोलंदाजी सुरू करायची आपण. मुंबई नाशिक हायवे रोड इनकडून गोलंदाजी करताना फ्लाइट डिलिव्हरी टाकली होती. थोडासा चेंडू हवेमध्ये, विकेट कीपर पोहोचू शकला नाहीये. शतरक्षक पोहोचला गेलाय, मात्र दुसरा धाव घेण्याचा जो प्रयत्न केलाय त्याच्यावर फक्त विलास बालूने सांगितलं की मै हूं ना, कारण की ऑलरेडी 13 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. धावसंख्या झाली 30 धावा 30. आता 12 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शांत क्रिकेट. पुन्हा एकदा सुंदर असा हा ड्राईव्ह केलाय चेंडूला मिड विकेट क्षेत्रावरून. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत एक आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे.
या चुका आहेत ना कुठेतरी थांबवणं फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुम्ही जितका चांगला क्षेत्ररक्षण करणार तितक्या धावा वाचतील. आता पहा, आता कोणता खेळाडू सुरक्षित आहे आणि कोणता खेळाडू आउट आहे. मात्र दोन्ही मला वाटतं खेळाडूने स्ट्राईक सोडली नाहीये, फक्त 2च धावा घेता आलेल्या आहेत. पहा पंचांचं देखील किती चांगलं लक्ष आहे बारक्याने या मॅचवर. सुरेश घरज सर आणि मुख्य पंच आपण पाहतोय सुनील म्हात्रे सर या पंचांच्या भूमिकामध्ये आहेत. तिसरे पंच देखील दुपारच्या भोजनानंतर आमच्या सोबत जोडलेले आहेत. भाऊ पाटील वेलकम. पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न, लेग कट चेंडू टाकला होता, मात्र त्याहून चांगली फिल्डिंग. आता धनराज थांबणार नाहीये मैदानामध्ये, विकेट आला इथे. मुरवाई केवनी दिवे टीम संघाला विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळालेला आहे. धनराज बॅक टू डगआउट. नवीन बॅटर अनेक रेकॉर्ड ज्या खेळाडूच्या नावावर अरविंद मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत ते म्हणजे 32 धावा धावफलकावर. येणारी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे जॉली स्पोर्ट्स कामतगड टीम संघाला. सदानंदची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. प्रयत्न करतायत ते विकेट, मात्र धावा थांबून विकेट घ्यावा लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नवीन बॅटर आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. अरविंद पाटील स्ट्रायकिंग वर आहे. एक महान खेळाडू आहे टेनिस क्रिकेट बॉल मधील. आता वय 40 गाठल्यानंतर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सदानंद, राईट आर्म ओव्हर द विकेट. आलेल्या सुरुवात करण्याचा प्रयत्न मात्र फसला गेलाय. अजून एक धक्का पाहायला मिळतो सदानंदच्या माध्यमातून. अरविंद देखील तंबू मध्ये परतलाय. विकेट. जबरदस्त झेल पाहायला मिळाली. शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष होतं, आपण बघितलं रिप्ले मध्ये देखील. आणि चांगला खेळ सध्या तरी इथे पाहायला मिळतोय. मुरवाई केवनी दिवे टीम संघाच्या माध्यमातून प्रयत्न करतायत. प्रयत्न ही परमेश्वर, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीये तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. प्रयत्न जारी आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रजनीश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आता ही जोडी खेळपट्टी थांबेल का पाहूया आपण. धावा फक्त आणि फक्त 32 धावा, 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तरी मी म्हणेल की चेंडू पासून धावा जास्त आहेत. 8 चेंडू आहेत आणि 10 धावा अजूनही थांबवायचे आहेत केवनी दिवा टीम संघाला. रजनीश नवीन फलंदाज गेलाय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा फिरकी चेंडू पाहायला मिळाला. लेग कटर चेंडू केलेला आहे. गोलंदाजी चांगली आहे, म्हणजे मॅच मध्ये अजून रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. विलास बालू पाटील हे अजूनही शो नाहीयेत की स्ट्राईक का नाहीये माझ्याकडे, कारण की नवीन फलंदाज येतोय, वारंवार चुका करतोय. चुकी जी झाली होती ती अरविंद तंबू मध्ये परतला, धनराज देखील गेला आणि आता रजनीश पहिला चेंडू डॉट झालाय. दबाव आहे, बॅटिंग करणाऱ्या संघावर दबाव आलेला आहे. 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सदानंद, महत्वाचा चेंडू, एखादा डॉट की विकेट, आणि इथून जर धावा आल्या नाही तर मग शेवटच्या षटकामध्ये थोडंसं इक्वेशन वाढला जाईल. सदानंद राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आता हा स्ट्रोक चांगला आहे, शतरक्षक आहे, मात्र गली पॉइंट व डीप मध्ये हलकासा मिस फील्ड आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि मी म्हणेल की विलास बालू पाटील यांनी चांगला डोक्याचा वापर केलाय, कारण की 2 धावा घेतल्या, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. हे फार महत्वाचं होतं. स्ट्राईक महत्वाची होती. आणि आता इक्वेशन असं आहे की 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. पुढच्या दोन्ही संघांनी आपली तयारी करायची आहे. टीम एकत्र करा. टीम मीटिंग काय असेल ती मैदानाच्या बाहेर सुद्धा करा आणि त्यानंतर लगेच तुम्ही शतरक्षक लावून आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊ, तेव्हा सामन्याला सुरुवात करू. थोडासा चांगला क्रिकेट आहे, शिस्त असलेला हा क्रिकेट आहे. चला 6 चेंडू कोण टाकेल आणि 8 धावा थांबवेल. नक्कीच गोलंदाजाचं नाव नक्कीच पोचवायचं आहे.
सनी आलाय. वार शुक्रवार आहे मात्र सनी आहे, उद्या शनिवार आहे. आणि आता जर चांगली गोलंदाजी झाली तर उद्यापर्यंत चर्चेमध्ये येईल हा गोलंदाज सनी. 6 चेंडूमध्ये 8 धावा थांबवणार का? सोपं नाहीये. फलंदाज विलास बालू आहे, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेले आहेत आतापर्यंत. चांगली बॅटिंग केली आहे. पहिला चेंडू राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज होतोय सनी. फुलटा चेंडू आणि त्याच्यावर हुक केलाय. शतरक्षक ऑलरेडी भरपूर पुढे आहेत. पंचांनी नो सिग्नल केलेला आहे आणि चौकार देखील आला आहे. नो +4, 5 धावा बोनसच्या स्वरूपात. दुष्काळ पहा, आपल्याला व्यासपीठावर काय पाहायला मिळालं तर गोलंदाजाने बिमर चेंडू टाकला, त्याच्यावर चौकाराला लगेचच अरविंद भोईर आपल्या संघाकडे जुळताना त्यांना माहिती आहे येणारा चेंडू देखील फ्रीट आहे आणि विलास बालू आहे स्ट्रायकिंगवर. आता 3 धावांची आवश्यकता आणि पुढील चेंडू फ्रीट आहे. याचा पुरेपूर फायदा घेईल का विलास बालू? आपण पाहूया. धावसंख्या 39 धावा धावफलकावर. सहा चेंडू आणि 3 धावा. इथून आता जर गोलंदाजाने काही जादू दाखवली गोलंदाजीमध्ये तरच काहीतरी होऊ शकतो. मात्र फ्रीट चेंडू टाकायचा आहे. थोडीशी चर्चा करतायत, एन्जॉय क्रिकेट करतायत. 40+ खेळाडू आहेत, भरपूर वर्ष क्रिकेट खेळत आलेले हे खेळाडू आहेत. एन्जॉयमेंट पहा. मुरवाई केवनी दिवेचे खेळाडू देखील जॉली कामतगर संघाच्या खेळाडूसोबत एन्जॉय करताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. मैत्रीपूर्वक लढत आहे. सनी राईट मोड विकेट. पुन्हा एकदा पहा, हा चेंडू देखील चालला. आता विजयी फटका देखील विलास बालूच्या बॅटमधून आलेला हा चौकार आहे. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे जॉली कामतगर टीम संघाने. खूप खूप अभिनंदन विलास बालू, अभिनंदन विनोद, विलास, धनराज, अरविंद, रजनीश, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील. मुरवाई केवनी दिवे. नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत पाहुण्यांचे शुभ असते. तर या मॅचचं मॅन ऑफ द मॅच कोण असेल नक्कीच आम्हाला सांगतील. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच विलास बालू अर्थात विलास पाटील ठरलेला आहेत या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. चला, मॅन ऑफ द मॅच साठी व्यासपीठावर यायचंय. एक जबरदस्त गिफ्ट आणि ट्रॉफी तुमची वाट पाहत आहे या व्यासपीठावर. आज पुराने ख्याल के बल्लेबाज दिखे थे विलास बालू. ज्या प्रकारे बॅटिंग केली होती मैदानामध्ये, चौकार, सुंदर चौकार त्यांचे पाहायला मिळाले. कुछ मिठा हो जाए सर्वप्रथम. चला, आपण सर्वप्रथम ट्रॉफी इथे देणार आहोत. सन्माननीय रवी हरट साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. कैलासवासी लवेश नरेश पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय नरेश सोंग्या पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली पहिली ट्रॉफी कलेक्ट करायची आपण. हे आपण पाहू शकता. ट्रॉफी देताना रवी हरट साहेबांना आपण पाहतोय. हरिभक्त पारायण पंडितनाथ हरट साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील बक्षीस पैठणी साडी आहे ती आम्हाला स्वर्गीय गणेश भोईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दिनेश भोईर यांच्याकडून देण्यात आलेली ही पैठणी साडी आपण देत आहोत विलास बालू यांना. त्यानंतर आपण प्रेशर कुकर जो आहे कैलासवासी कुसुम हनुमान थळे यांच्या स्मरणार्थ संजय थळे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा प्रेशर कुकर आपण देत आहोत संजय मडवी साहेबांच्या शुभ हस्ते, माजी सरपंच सोनाले गाव. त्यानंतर आपण ही कॅप जी आहे आपल्याला कॅप दिलेली आहे या स्पर्धेमध्ये जयनाथ गंगाराम हरट यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. आणि त्यानंतर कुछ मिठा हो जाए सुंदर असा हा चॉकलेट बॉक्स जो आहे सिनर्जी फूड्स यांच्या माध्यमातून ऋषभ ठाकरे. आणि नक्कीच नाही ते आम्हीच विचारणार आहे तुम्ही बोलण्या अगोदर, कारण की गिफ्ट घेतल्यानंतर आम्हाला देखील एक प्रश्न होणं फार महत्त्वाचं आहे. विलास बालू पाटील यांच्या मुखातून या स्पर्धेविषयी आणि या गिफ्ट नंतर आपण नक्कीच विचारणार आहेत. तुम्ही फारशा स्पर्धा केलेल्या आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये तुम्ही खेळत आहेत, भरपूर वर्षापासून खेळत आलेल्या आहेत. प्रथमतः
आयोजन कमिटी आणि ह्या मॅन ऑफ द मॅच बद्दल काय म्हणणार? हॅलो, आम्ही इथे दरवर्षी खेळतो. गेल्या वर्षी आम्ही फायनल मारलेली आहे इथे. आणि यांचं आयोजन कैलास, अरुण ना संपूर्ण टीम, संजय मडवी आणि फार मेहनत घेतात. कारण कालच त्यांचा मी कैलासचा स्टेटस बघितला, फार सुंदर. मी सांगतो ना, अख्ख्या वर्ल्डमध्ये तो फेमस जायला पाहिजे. तरी मी ग्राउंड, वातावरण, काय डोंगर आहे ना, काय लुम खाता आहे ना, काय रोड आहे, खरोखर चांगलं आहे ना. निसर्ग रम्य वातावरणामध्ये हे आहे, ग्राउंड आहे, छान आहे, सुंदर आयोजन तर सुंदर केलं आहे. ही मॅन ऑफ द मॅच तुम्ही घेतलेली आहे, सर्व काही आहे, तुम्हाला देखील त्याच्यामध्ये आहे, मुलांसाठी देखील आहे आणि तुमच्या मिसेससाठी देखील गिफ्ट आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? आता गेल्या वर्षी मी संपूर्ण पैठणी, परत ते लादी पुसा सगळ्यांना मी दिलेला. मग यावर्षी आता एक पण नाही मी देणार या आमच्या खेळाडूंना, कारण तीच माझी टिंकल उडवतात. हॅलो, हे चॉकलेटचा बॉक्स मी अंपायर सुनीलला देत आहे. ओ क्या बात आहे. पहा, हा चॉकलेटचा बॉक्स आहे सुनील पाटील म्हात्रे, सुनील म्हात्रे सरांना. क्या बात आहे. त्यांचं किराणा स्टोर आहे. ओ यस, काही हरकत नाही आहे. मित्रांनो, हे होते विलास बालू पाटील, हे ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅच.